मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की संघटना याचा आपण ढोबळमानाने या ठिकाणी विचार केला। संघटना म्हणजे काय, तर एक सामूहिक उद्देश साध्य करण्यासाठी व्यक्ती अथवा व्यक्तीचा समूह हा एकत्रित येऊन तो सामूहिक उद्देश साध्य करण्यासाठी ज्या निरनिराळ्या स्वरूपाच्या क्रिया प्रक्रिया पार पाडित असतात, या प्रक्रियेला आपण संघटना असे म्हणतो। आज या ठिकाणी संघटना व्यक्ती असो किंवा शासन संस्था सामूहिक स्वरूपाचे कार्य करण्यासाठी सगळ्यांनाच संघटना स्थापन करावी लागत असते। एखादा टेबल उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तीची आवश्यकता असते तेव्हा त्या सर्वांना संघटित होऊन कार्य करावे लागत असते। कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करण्याच्या आधी नियोजन करावे लागते, त्याचप्रमाणे नंतर कृती करावी लागते। कार्य करण्याच्या आधी केलेले नियोजन जे आहे यालाच आपण संघटना असे म्हणतो। कार्य करण्याच्या आधी असं म्हणतात की संघटना प्रत्यक्ष तयार होण्याच्या आधी ती कागदावर तयार करावी लागते। म्हणजे कोणतीही कृती अथवा कोणतेही कार्य करण्याच्या आधी कार्याचं जे नियोजन असतं त्याला संघटना करणे असं म्हणतो। अनेक व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा एखादे समान उद्दिष्ट पार पाडित असतात तेव्हा परस्पर सहकार्याने व विविध व्यक्तींच्या कार्यामध्ये संघर्ष न होऊ देता व्यवस्थितपणे कार्य करून घेणे या गोष्टीचा यामध्ये अंतर्भाव होत असतो। कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी किंवा ध्येयाच्या प्राप्तीसाठी खर्च होणारे मानवी श्रम, पैसा, वेळ आणि वस्तू यांचा अपव्यय न होऊ देता त्या सर्वाचा योग्य तो उपयोग करून घेण्यासाठी जे जे नियोजन करावे लागते त्या सर्वांचा समावेश संघटना या शब्दामध्ये होत असतो। संघटनेशिवाय कदाचित संघटना उभारणीच्या प्रक्रियेत सुद्धा काही शास्त्रज्ञ संघटना करणे असे म्हणतात। संघटना हा शब्द एखाद्या व्यक्ती समूहाची समग्र रचना या अर्थाने वापरला जात असतो। या अर्थाप्रमाणे एखाद्या महाविद्यालयाला, विद्यापीठास, महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे व वीज खात्यास किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना आपण संघटना असे म्हणू शकतो। जर एखाद्या व्यक्ती समूहाची समग्र रचना म्हणजे संघटना असं जर आपण म्हणत असेल तर आपण एक महाविद्यालयाचे उदाहरण या ठिकाणी संघटना म्हणून घेऊ शकतो। या ठिकाणी आपल्याला एक समग्र अशा स्वरूपाची मानवी रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येते, जेथे एक व्यवस्थापन आहे, अशिक्षकीय कार्य आहे, शिक्षकीय कार्य आहे। हे विविध स्वरूपाचे प्रत्येक नाना विविध स्वरूपाची पदे ही त्या ठिकाणी व्यवस्थापित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी या माध्यमातून त्या कार्याचं विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते। संघटना हा शब्द दुसऱ्या अर्थाने प्रशासकीय रचना किंवा प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया या अर्थाने सुद्धा वापरला जातो।
जर आपण ऑक्सफर्ड शब्दकोश या ठिकाणी बघितला तर त्यामध्ये संघटनेचा प्रामुख्याने हा चार अर्थ देण्यात आलेला आहे. या शब्दकोशामध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणे संघटना म्हणजे की कोणत्याही कार्याचा व्यवस्थित साचा बनविणे किंवा सुसंवादी रचना त्याची त्या ठिकाणी तयार करणे. या अर्थाने एखादी इमारत बांधण्याच्या आधी त्याचा नकाशा तयार करणे किंवा एखादे विद्यापीठ स्थापण्याच्या आधी त्यासाठी जी पूर्वतयारी व नियोजन करावे लागते अशा प्रकारच्या कार्यांना संघटना म्हणता येईल. तिसऱ्या अर्थाने लोकप्रशासनात संघटना हा शब्द प्रशासकीय रचनेचा आराखडा तयार करणे, प्रशासकीय संरचना निर्माण करून कार्यान्वित करणे या अर्थाने वापरला जातो. या अर्थांमुळे फक्त इमारतीचा नकाशाच तयार करणे, केवळ आराखडा तयार करणे असं नाही, तर इमारतीचा नकाशा तयार करून ती इमारत पूर्णपणे बांधून तयार करणे किंवा विद्यापीठाच्या पूर्वतयारी व नियोजनासहित विद्यापीठ अस्तित्वात आणणे या दोन्ही प्रक्रियेला संघटना असे म्हणतो. ही एक परिपूर्ण अशी हे संकल्पना या ठिकाणी संघटनेबाबत सांगण्यात आलेली आहे, ज्यामध्ये केवळ संघटनेचा आराखडाच तयार करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात त्याची पूर्णपणे कृती ही करणे आहे. सामान्यतः संघटना शब्द वर नमूद केलेल्या ज्या तीन अर्थांनी वापरण्यात येतो त्या तिन्ही दृष्टिकोनातून संघटनेविषयीचा फक्त यांत्रिकी दृष्टिकोनच यामध्ये स्पष्ट होतो. वास्तविक पाहता संघटनेच्या अभ्यासाला एक मानवी बाजू सुद्धा आहे. या तिन्ही दृष्टिकोनातून जर आपण बघितले की संघटनेचा केवळ आराखडाच तयार करणे, त्याचबरोबर संघटनेचं पूर्व नियोजन करणे, या सर्व बाबी सोबतच केवळ या ठिकाणी संघटनेचा आराखडा साचा तयार करूनच चालणार नाही, तर काय त्या संघटनेचा पूर्णपणे एक्झिक्युशन करून म्हणजे शेवटपर्यंत ती संघटना उभारेपर्यंतच्या सर्वच प्रक्रियेचा समावेश हा या संघटना या दृष्टिकोनातून होतो. पण हे तिन्ही दृष्टिकोन या ठिकाणी आपण बघितले, या तिन्ही दृष्टिकोनातून आपल्याला काय होतं, संघटनेचा केवळ यांत्रिकी दृष्टिकोनच या ठिकाणी स्पष्ट होतो. आणि यामुळे संघटनेचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संघटनेचा असणारा मानवी घटक याचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागतो. संघटनेचा अभ्यास या मानवी संबंधाच्या अभ्यासाशिवाय परिपूर्ण अशा स्वरूपात होऊ शकत नाही. संघटना करणे ही एक खऱ्या अर्थाने मानवी प्रक्रिया आहे, केवळ यांत्रिकी नाही, तर महत्त्वाची याच्यामध्ये असणारी संघटना तयार करणे ही एक मानवी प्रक्रिया आहे. म्हणूनच मानवी दृष्टिकोनाबरोबर संघटनेच्या यांत्रिकी दृष्टिकोनाचा अभ्यास हा आपण या ठिकाणी तेवढा महत्त्वाचा. संघटनेच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.